लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील रहिवासी असलेली 28 वर्षीय पीडित महिला मागील 2.5 वर्षापासून अंबाजोगाई येथे वास्तव्यास. अंबाजोगाई येथे येण्यापूर्वी या पीडितेचे एका स्वजातीय पुरुषासोबत लग्न झालेले आणि या पुरुषापासून तिला 2 अपत्यही झालेले आणि असे असतानाही पती पत्नीमधील बेबनावामुळे पतीला सोडून ती उदगीर येथील रहिवासी असलेल्या सलमान अजीज पठाण या मोटर गॅरेजवर काम करणाऱ्या युवकाच्या जाळ्यात अडकली आणि दोघांनीही अंबाजोगाई गाठली. मागील 2.5 वर्षात आपल्या 2 अपत्यासह ती सलमान पठाणसोबत अंबाजोगाईत राहत होती. सलमान हा शहरातील तथागत चौक या ठिकाणी असलेल्या एका गॅरेजवर काम करू लागला. मागच्या 2.5 वर्षात या दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. काही दिवसापासून सलमान व सदरील पीडिता यांच्यात पुन्हा बेबनाव निर्माण झाला. जेव्हा पीडितेने विवाहाचा विषय काढला तेव्हा आरोपीने तिची फसवणूक करण्यास सुरुवात केली. त्याने पीडितेवर धर्मांतरण करण्याचा दबाव आणला. लग्नही करणार नाही अशी अट घातली. इतकेच नव्हे तर तुला जे करायचे आहे ते कर असे म्हणत त्याने तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. असा आरोप करत पीडितेने अंबाजोगाई शहर पोलिसात सलमान पठाण विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि हे समजताच आरोपी सलमान हा फरार झाला. या प्रकरणाचा तपास पिंक पथकाकडे देण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधवर हे तपास करत आहेत. पीडितेच्या तक्रारीमधून धर्मांतरण हा विषय समोर आल्याने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आणि त्यामुळेच झुंजार न्यूजने अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले, चाकूर येथील एका महिलेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला एक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे. या संदर्भात नेमकं हे प्रकरण काय आहे? चाकूर येथील एक महिला आहे. महिलेचं पूर्वी लग्न झालेलं आहे. तिला 2 मुली आहेत आणि काही दिवसापूर्वी जवळपास 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की या सलमान नावाच्या युवकाशी तिची ओळख झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि मागील 2-2.5 वर्षात 3 वर्षापासून ते एकत्र राहतात आणि एकत्र राहत असताना त्यांच्यामध्ये काही गोष्टीवरून पुन्हा फोनवर बोलण्यावरून एकमेकाशी वाद पण झालेले आहेत आणि सदर महिलेने सांगितले की मी 3 वर्षापासून सोबत राहत आहे, परंतु यांनी मला लग्नाचं आम्ही दाखवून आतापर्यंत माझ्यासोबत लग्न केलेलं नाही. तर लग्न कर म्हणलं असता त्यांनी सांगितलं की तू आधी माझ्या धर्मात ये त्यानंतर लग्न करतो अशी अट घातल्याबाबतची तक्रार महिलेने आमच्याकडे दिली. त्यावरून गुन्हा दाखल आहे आणि त्याचा तपास चालू आहे. अच्छा, ती चाकूरवरून अंबाजोगाई शहरात नेमकं कशासाठी इथं आलेली होती आणि कशासाठी राहत होती? चाकूरवरून तो मुलगा इथं कामाला योग आल्यामुळं तो इथं कामाला असल्यामुळे दोघं इथं राहतो. म्हणजे तो मुलगा मूळ चाकूरचाच आहे का? तो तिकडं उदगीर साईडचाच आहे. अच्छा, मग आता तिच्यावर म्हणजे धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जात होता असं काही तिचं नेमकं? तिचं म्हणणं आहे की अट घातली होती धर्म बदल लग्नासाठी, एवढंच म्हणणं होतं. तिच्या म्हणण्याप्रमाणे आपण तक्रार घेतली आणि व्हेरीफाय करण्यासाठी तपास चालू आहे. आता याच्यामध्ये नेमके कलम कुठले कुठले आपण लावलेले आहेत? कलम म्हणजे ते तुम्ही लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केली असं कलम आहे. ते BNS कायद्याने 69 कलम आहे आणि दबाव टाकल्याचं 351(2) असं कलम आहे. म्हणजे धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचं असं वेगळं कलम नाही आहे त्याला, त्याच्यासाठी सेपरेट असं कलम नाही. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद.